महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या विषयावरच्या वेगळ्या तज्ज्ञांशी बोलत असतो, विशेषतः राजकीय क्षेत्रातल्या लोकांशी बोलत असतो, सामाजिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांशी बोलत असतो. पण आज आपण वैद्यकीय क्षेत्रातल्याच पण एका वेगळ्या विषयाच्या संदर्भात बोलणार आहोत. ज्या विषयाच्या संदर्भात कधी फारशी जाहीर वाच्यता केली जात नाही, जाहीर चर्चा केली जात नाही आणि सार्वजनिकरित्या ज्या गोष्टीची चर्चाही केली जात नाही, अशा एका विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत. म्हणजे लोकांच्या मनात त्या संदर्भात अनेक प्रश्न असतात, पण त्या संदर्भात बोलायचं कुणाशी, त्या संदर्भात विचारायचं कुणाला, असा एक संकोच संभ्रम लोकांच्या मनात असतो. त्या अनुषंगानं एक विषय आपल्यापुढं यावा, त्यासाठी आपण आजचा हा पॉडकास्ट करतो आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर पंकज कायंगडे. ते वंध्यत्व उपचाराच्या संदर्भात काम करतात. त्या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे, उच्च शिक्षित आहेत. तर आपण या वंध्यत्व या विषयाच्या संदर्भातल्या काही गोष्टी, अनेक जे गैरसमज आहेत, अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो. थँक्यू सर. मला सांगा, पहिली गोष्ट अशी की आपल्याकडं आता लाईफस्टाईल प्रचंड वेगानं अशी वेगळ्या पद्धतीनं बदलत चालली माणसांची. राईट. म्हणजे वाढत्या वयाबरोबर लहानपणापासून मुलांच्या सवयी बदलत आहेत. त्यानंतर शाळा कॉलेज या काळातले तणाव वेगळ्या वेगळे आहेत आणि त्यानंतर नोकरी आणि या सगळ्यातली स्पर्धा मोठी आहे. बरोबर. तर या सगळ्याचा म्हणजे अगदी शाळेत असल्यापासूनचा एक सतत ताणाचा काळ गेल्या काही वर्षात, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पण हा असा अलीकडच्या काळात हा सगळा ताण सुरू झालेला आहे. त्याचा जीवनशैलीचा, या सगळ्या बदलत्या जीवनशैलीचा एकूण ही जी वंध्यत्वाची समस्या आहे, त्या वंध्यत्वाच्या समस्येवर काय परिणाम आणि कसा परिणाम होतो असं तुम्हाला आढळून आलेलं आहे? राईट सर, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. बऱ्यापैकी एक ब्रॉडमध्ये हा क्वेश्चन विचारला. त्यापूर्वी माझी थोडीशी मी इंट्रोडक्शन करून देतो, म्हणजे माझं सायंटिफिक बॅकग्राऊंडही सांगून घेतो त्याच्यामध्ये. ॲक्च्युली माझं जे शिक्षण झालं, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे बायोटेक्नॉलॉजी सब्जेक्टमध्ये झालं आणि त्यानंतर माझी PhD कंप्लीट झाली. ही रिप्रोडक्टिव्ह स्टेम सेल बायोलॉजीमध्ये झाली. स्टेम सेल बायोलॉजी आपलं मूळ पेशी म्हणतो आपण, त्या सब्जेक्टवरती माहीत झाली. आणि साईड बाय साईड मी IVF म्हणजे टेस्ट बेबी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मी काम करत आहे. तरी आता मला नाही म्हटलं तरी एक 17 ते 18 वर्ष ह्या फील्डमध्ये झालेले आहेत. आणि तुम्ही जो आता मला जो प्रश्न विचारला, तर तो खूप छान प्रश्न विचारला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर एक खूप ब्रॉड आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हटला की लहानपणापासून म्हणजे जो आता पेशंट तयार झालेला आहे, राईट, म्हणजे तुम्ही सगळं जे सांगितलं ॲक्च्युली तेच उत्तर होतं की लहानांपासून म्हणजे जे आता फॉर एक्झाम्पल आपण आता असं करूया, आताचीच मुलं घेऊया. ठीक आहे, आताची जी मुलं आहेत बऱ्यापैकी म्हणजे असं कन्सिडर करूया की मुलं आता 10वी 8वी ते 10वीच्या वयोगटातले आपण पकडूयात. एकतर ते पालकांचा एक त्यांच्यावरती कायम तणाव असतो की बाळा अभ्यास कर, तुला एवढे मार्क पडले पाहिजे, किंवा तू म्हणजे हे केलास तर तुला पुढे ॲडमिशन्स मिळणार, मग ते मेडिकलला असू देत किंवा इंजिनिअरिंगला असू देत. एक ते बर्डन किंवा स्ट्रेस म्हणा, किंवा क्लासेस कर किंवा हे सगळं कर, हे तणाव स्ट्रेस ऑलरेडी त्या डेव्हलपमेंटवरती चाललेलंच आहे. आता जरी आपण आपल्या काळात बघितलं किंवा माझ्या काळात जर बघितलं तर तसं नव्हतं. म्हणजे आम्ही म्हणायचं तसं खेळायचो किंवा अभ्यासही करायचो, राईट, पण त्याला असं तणाव नव्हता किंवा तशी म्हणजे आत्ताचं जे मॉडर्न जे वर्ल्ड आहे तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी आपण सगळं करत करत आलेलो, म्हणजे आपला आहार असेल, आपली झोप असेल, आपलं खेळण्याचं हे असेल सगळं, तर ते पूर्ण एक पॅटर्न होतं त्याच्यामध्ये. ते आपण ते बरोबर एक स्क्रोल करत आलेली गोष्ट आहे. पण आता तसं दिसत नाही आहे. जर ती 8वी ते 12वीची मुलं बघितलं तर ते टार्गेटच्या मागच आहेत. म्हणजे काय, तर आपल्याला एक चांगलं एज्युकेशन मिळलं पाहिजे, म्हणजे ॲडमिशन मिळेल पाहिजे, त्यासाठी आपण फक्त अभ्यास केला पाहिजे. तर ते विसरत चालल्यात की आपण आपलं लाईफस्टाईल म्हणायला हरकत नाही की तुम्ही स्टार्टिंगपासूनच म्हणजे तुमचा अभ्यास सोडून तुम्ही झोप किती घेतली पाहिजे, तुम्ही किती खेळलं पाहिजे, तुम्ही किती वाचलं पाहिजे. आजकाल तुम्ही बघताय की आपण वाचतच नाही आहे, आपण जास्त स्क्रोलिंगमध्ये आहे. लहान मुलं, आता ते बऱ्यापैकी सगळ्यांनाच ऑडियन्सला माहिती आहे की लहान मुलांना जेवायला वाढताना सुद्धा, लहान मुलं लहानच, तर ते स्क्रोल केल्याशिवाय ते जेवत पण नाही आहेत. म्हणजे हे कॉमन झालेलंच आहे. आता हा जर वयोगट सोडला, कॉलेज झालं, नंतर नोकरीसाठी परत प्रयत्न करायला लागतात, तो अनेक स्ट्रेस की नोकरी मिळेल का नाही, मिळाल्यानंतर त्याचं पुढं हे होईल का, म्हणजे
बढत म्हणजे पुढचं हे म्हणजे पुढची पोझिशन मिळेल का, त्यानंतर परत हे सगळं करत आल्यानंतर आपण लग्नापर्यंत येतो, लग्न होईल का, ह्या सगळ्या स्ट्रेसमध्ये म्हणजे आपण जे 20-25 वर्ष घालवतो म्हणजे स्कूल लाईफ, म्हणजे मी 8वी पासून स्पेसिफिकली करेन तिथून ते आतापर्यंत, तो जी एक जर्नी होते त्याच्यामध्ये आपण फक्त एका टार्गेटच्या मागच पळतोय की सगळं हे असं पाहिजे तसं पाहिजे, हे करत करत आपण आपलं शरीर सगळं त्याच्या मागं गमवतं, हे आपण नंतर उशीर लक्षात येतं. म्हणजे आता आमच्याकडे जे बऱ्यापैकी पेशंट येतात, माझा अनुभव जर सांगायला गेला तर पेशंट बऱ्यापैकी आमच्याकडे येतात. म्हणजे आता मी IVF मध्ये काम करत असल्यामुळे कधी तर अशी वेळ येते की पेशंटला थोडेफार रिपोर्ट आम्हाला समजून सांगायला लागतात. आता माझी जी फील्ड आहे त्याच्यामध्ये मी IVF मध्ये काम करत असल्यामुळे मला स्पर्म म्हणा किंवा उसाईड म्हणजे स्त्रीबीज म्हणा किंवा गॅमेट्स म्हणा, तर त्याबद्दल बऱ्यापैकी त्यांना माहिती द्यावी लागते. बाबा त्याची क्वालिटी कशी आहे काय हे सगळं सांगावं लागतं. मग त्याला सांगताना माझी एक गोष्ट लक्षात आली की बऱ्यापैकी जो ऑडियन्स आहे किंवा जरा बऱ्यापैकी जो पेशंट आहे तर तो लग्न लेट करतो. आता तशी कारणंही तशी आहेत, लेट लग्न का करतो तर सगळे टार्गेट्स पूर्ण करत यायला पाहिजे ना, कारण बायको म्हणजे जी स्त्री म्हणजे जी फिमेल आपल्या लग्नासाठी मिळते ती अशीच मिळत नाही, त्यासाठी आपल्याला स्ट्रगल पण करून यावं लागतं, त्यानंतर ती ऑपॉर्च्युनिटी पुढे मिळते, राईट. मग ह्या सगळ्या टार्गेट्समध्ये आपण येतो ना तर आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो, आणि जेव्हा हेल्थकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेस इव्हेंच्युअली आपण आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती सुद्धा म्हणजे दुर्लक्ष केल्यासारखंच आहे. मग त्याला पेशंट येतो आणि तो काय म्हणतो की माझं आता यांचं बऱ्यापैकी लग्नाचं वय यांचं 30 असतं, प्रेग्नन्सी. पूर्वी साधारण बाबा मुलीचं लग्नाचं वय 18 आणि 21 असलं तरी ते 20-22 या टप्प्यात होऊन जायचं. आता 30 येईपर्यंत कोणी विचार लग्नाचा करत नाही, त्याचा काय परिणाम होतो एकूण. हो राईट. मग तेच म्हणत होतो की आता जो पेशंट 30 पर्यंत येतो आणि विचारतो की सर रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मल आहेत, आणि म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक सीमेन अनालिसिस रिपोर्ट आहे, म्हणजे आम्ही शुक्राणूची तपासणी करतो, सर रिपोर्ट तर बऱ्यापैकी तुमच्या पॅरामीटर्स प्रमाणे नॉर्मल दिसतात. हे नॉर्मल दिसते ही गोष्ट बरोबर आहे, पण तुम्ही त्याची बायोलॉजी बघताय का, त्या स्पर्मचं तुम्ही जेनेटिक बघताय का, तुम्ही 30-35 मध्ये येऊन तुम्ही 20लं क्वालिटी मागताय, हे जमेल का असं सगळं गणित. हेच प्रॉब्लेम आहेत, हेच आपण जे आधी दुर्लक्ष करायला चालू केले ना त्या वयोगटापासून ते आतापर्यंत, त्यामुळेच ही गोष्ट वाढत चाललेली आहे. असं म्हणजे लाईफस्टाईलचा इफेक्ट त्यामुळे होतच चाललेला आहे असं. तर आता नाही मी आता कसं होतं, मी मधल्या काळात काही बातम्या अशा वाचायला मिळाल्या, ही बदलती लाईफस्टाईल. म्हणजे समजा मुंबईत नोकरी करणारा मनुष्य आहे, तर तो इकडं कुठंतरी कर्जत, कसारा किंवा या भागात अगदी अंबरनाथ वगैरे इकडं राहतो, किंवा इकडं वसई विरार या परिसरात राहतो. तिथून तो दक्षिण मुंबईत यायचं झालं तर त्याला 2 तासाचा प्रवास असतो. म्हणजे हे ट्रेनचे 2 म्हणजे दररोज साधारण 5 तासाचा प्रवास आणि 8-10 तासाची नोकरी. असं केलं तर त्यातूनही ही काही प्रश्न वाढत चाललेत असं आहे. म्हणजे मनाला प्रचंड कामाचे प्रचंड दबाव आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ न मिळणं सगळं. हो ऍक्च्युली सर, कारण ते जसं मगाशी म्हटलं ना की आपण एका टार्गेटच्या मागे फिरतोय. म्हणजे सर्टन आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जे म्हणला की ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे, ते एक जर्नीच ट्रॅव्हल करायची आहे, आणि आता जर्नी एवढी सोपी पण राहिलेली नाही. जरी आपल्याकडे आपली गाडी 4 व्हीलर जरी असेल तर यू हॅव टू पास बाय ऑल ट्रॅफिक्स अँड ऑल दिस थिंग. आणि त्या सगळ्या जर्नीमध्ये आपण पास करताना ट्रॅफिक जरी असेल ते ऑब्व्हियसली एक ट्रॅफिक आलं की आणि परत दडपण येतं टायमिंगमध्ये पोहोचेल का नाही, किंवा हे म्हणजे तुम्ही जो म्हटला तो प्रश्न सर बरोबर आहे की ह्याच्यामुळे सुद्धा होत आहे. पण आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, आणि हे चेंज होणारं पण नाही आहे, कारण जसं आपलं पॉप्युलेशन वाढतं ह्या गोष्टी वाढत राहणार आहेत. आपल्याला त्यातनं सोल्युशन काढायचं आहे, मग ते आपण ठरवलं पाहिजे की आपण सोल्युशन कसं काढायचं आहे. मी एक छोटंसं उदाहरण देईन की नाही, जर समजा एक 10 किलोमीटरचा प्रवास असेल, जर माझं काय म्हणणं 2 किलोमीटर ॲटलिस्ट तुम्ही चालत जावा, नंतर तुम्ही जर्नी म्हणजे तुम्ही बस ट्रेन काय जी ऑपॉर्च्युनिटी बघताय, पण यू ट्राय टू डेव्हलप ऑल दिस थिंग्स फ्रॉम दिस थिंग्स ओनली. म्हणजे तुम्ही चालत जावा, म्हणजे तुमचे म्हणजे जसं आपण म्हणतो एक म्हणजे बऱ्यापैकी म्हणतात की दिवसात 10 ते 15,000 स्टेप्स चाला. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा हे सगळं सुधारू शकतो असं. नाही आता ही सगळी कारणं वंध्यत्व वाढत चाललंय, ह्या बातम्या येतात, सगळं खरं आहे. पण जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर हे काय त्याची स्टॅटिस्टिक्स काय आहे, म्हणजे आकडेवारी काय सांगते, म्हणजे कशा पद्धतीनं वाढत चाललंय. म्हणजे आपण जनरल चर्चा करण्यापेक्षा त्या संदर्भात काही ठोस याच्यानुसार काय माहिती आहे सर. आपण जर रिसेंटली WHO जर रिपोर्ट जरी बघितला ना, किंवा ते काय म्हणतं की 6 जोडप्यांपैकी 1 जोडपं तर ऍक्च्युली हे प्रॉब्लेम म्हणजे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचं हे तो फेस करतच आहे त्याच्यामध्ये. आणि तसे बरेचसे एव्हिडन्सेस आहेत की म्हणजे बरेचसे लिटरेचर पब्लिश्ड आहेत की त्याच्यामध्ये तो सांगतोय की हे वंध्यत्व वाढत चाललंय, आणि ते इक्वली मेल फिमेलसाठी सुद्धा तेवढंच आहे असं. आता कसं आपल्याकडे एकूण सगळं सामाजिक चित्र बघितलं तर वंध्यत्वाचं अंतिमतः खापर स्त्रीवर फोडलं जातं, म्हणजे त्यासाठी जबाबदार स्त्रीला धरलं जातं. तर अशा परिस्थितीत हे याला स्त्रियांचं वंध्यत्व आणि पुरुषांचं वंध्यत्व यातला फरक काय आहे, आणि यात हे अधिक प्रमाण कुठलं आहे?
सर हा ॲक्च्युली चांगला प्रश्न आहे आणि हे मुळात एक गैरसमज आहे. हे फक्त फिमेलची गोष्ट नाही आहे, ही मेलची पण गोष्ट आहे. आणि जर आपण रिसेंट एव्हिडन्सेस किंवा रिसेंट पेपर जरी बघितले की WHO म्हणा किंवा रिसेंट आता जे पेपर्स येतात तर इट इज 50-50. म्हणजे मेलही कॉन्ट्रीब्युट होतं, फिमेलही कॉन्ट्रीब्युट होतं. म्हणजे 50-50% हे दोघांना सुद्धा प्रमाण महिलांचं आणि पुरुषांचं प्रमाण समान आहे. समानच आहे. हो हो हो. म्हणजे कुणाची एका ह्याची पर्सेंटेज टक्केवारी जास्त आहे असं नाही. असं नाही आहे. ते दोघांची समानच आहे. म्हणजे हा सगळा तणाव पुरुष ज्या पद्धती म्हणजे ही लाईफस्टाईल हा तणाव हे सगळं पुरुषांच्यावर ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात स्त्रियांच्यावरती. पण या तणावाच्या पलीकडे सुद्धा एक वंध्यत्वाचं आधार म्हणू किंवा काय म्हणू त्याला असा मानला जातो. त्याची काय बेसिक कारणं काय असू शकतात? म्हणजे हे लाईफस्टाईलच्या पलीकडे जाऊन बघू, हे पूर्वीपासून चालत आल्या काही तर याची काय कारणं असू शकतात? जरा मला परत नाही आता आपण ह्या बदलती लाईफस्टाईल आहे, बरोबर, या बदलत्या लाईफस्टाईलमुळे हे वंध्यत्व वाढत चालले. पण हे लाईफस्टाईलच्या आधी सुद्धा वंध्यत्वाच्या काही प्रमाणात समस्या होत्या. तर याच्या पलीकडे आधी मूळ याची कारणं कुठं असू शकतात काय? त्यावेळेला म्हणजे बरेचसे रिझन असतील. म्हणजे फिमेल काय कारणं असू शकतात ती काही जेनेटिक असतील किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या फिमेलमध्ये जर ट्यूब ब्लॉक्स असतील म्हणजे किंवा नियमित पाळी नसेल त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की एंडोमेट्रोसिस होईल, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही फिमेल्स PCOS असतात, म्हणजे हे सुद्धा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे लाईफस्टाईल जरी सोडलं तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आहेत असं. म्हणजे त्याचा हे परिणाम होतो. हो. आता या संदर्भातल्या उपचाराच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात त्या संदर्भात दोन म्हणजे शब्द किंवा दोन कन्सेप्ट नेहमी ऐकायला आपल्याकडे येतात. ते म्हणजे एक फ्रीजिंग आणि स्पर्म फ्रीजिंग. राईट. तर हे एक फ्रीजिंग आणि स्पर्म फ्रीजिंग म्हणजे काय असतं आणि ते कोणत्या परिस्थितीत केलं जातं किंवा करणं गरजेचं असतं? सर हे जे एक अवेअरनेस ॲक्च्युली वाढलं पाहिजे. आणि ॲक्च्युली मी आता कोल्हापूरमध्ये राहत असल्यामुळं मलाही लक्षात येतं की बऱ्यापैकी आमच्याकडे हा ऑडियन्स येत आहे. आता त्याच्याबद्दल सांगतो, स्पर्म फ्रीजिंग आणि ओसाइट फ्रीजिंग. आता हा पण कन्सेप्ट असा आहे की ज्यांना नेमकं त्या एक कन्सेप्ट संदर्भात अगदी सविस्तर सांगा. राईट. आता सांगायचं झालं की एखाद्याला म्हणजे जोडप्याला लग्न म्हणजे एखाद्या मेल किंवा फिमेल म्हणा त्यांना जर लग्न लेट करायचं असेल किंवा प्रेग्नन्सी लग्न जरी झालं असेल तरी प्रेग्नन्सी नंतर लेट जरा प्लॅनिंग करायचं असेल, मे बी त्याला रिझन बरेच असतात. आता जसं मगाशी म्हटलं की बऱ्यापैकी सगळ्यांना त्यांचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे किंवा जॉबमधल्या ऑपॉर्च्युनिटीज कंप्लीट करून मग एक व्यवस्थित वेळ देऊन करायचं आहे. मग जसं की म्हटलं की जर तुमचं लग्न लवकर झालं असेल, प्रेग्नन्सी नंतर जर प्लॅन करायचं असेल तर यू हॅव एन ऑप्शन की तुम्ही त्या एजला तुमचे ते बायोलॉजिकल एजचं सिमेन सॅम्पल असू दे किंवा ओसाइट असू दे तर तुम्ही फ्रीज करून ठेवू शकता. म्हणजे जर तुम्हाला नंतर जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची म्हणजे तुमच्या 35व्या वर्षी तर तुम्ही तो तुमचे ते तुम्ही अधिक सोपं सांगा म्हणजे लोकांना समजेल आणखी याच्यापेक्षा. ओके. पण अनेक असा एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की जनरली ह्याचा उगम किंवा असंही म्हणता येईल की जनरली जे पेशंट्स ह्याला म्हणजे कॅन्सर म्हणजे किमोथेरपी रेडिओथेरपीला जातात राईट, मग त्यावेळेला त्यांच्यासाठी हा ऑप्शन होता ऍक्च्युली. म्हणजे ज्यावेळेला त्यांना किमो किंवा रेडिओथेरपी द्यायची आहे तर त्यावेळेला त्यांना एक 2-3 दिवसाचा किंवा 1 आठवड्याचा कालावधी आहे की तुम्हाला किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी करायच्या आधी तुम्ही तुमचे जर हे गॅमेट जर तुम्हाला फ्रीज करून ठेवायचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता. मग त्यावेळेला हा ऑप्शन होता. तोच इव्हेंच्युअली आता म्हणजे हा ऑप्शन आता असा पण बघितला जातोय की मला लग्न जर लेट करायचं असेल किंवा मला प्रेग्नन्सी लेट प्लॅन करायचं असेल तर माझं त्या बायोलॉजिकल एजचं आपण माझे धातू किंवा माझी ओसाइट्स स्त्रीबीज हे मी गोठवून ठेवू शकतो आणि नंतर ते मी यूज करू शकतो. फक्त त्याला एवढंच आहे की ते तुम्ही IVF थ्रूच तुम्हाला यूज करावं लागणार असं. म्हणजे तुमची प्रेग्नन्सी नंतर तुम्हाला IVF थ्रूच अचीव्ह करायला लागणार असं. म्हणजे आणि ऍक्च्युली ह्याचं प्रमाण पण चांगलं वाढत आहे सध्या म्हणजे फ्रीजिंगचं म्हणा असं आहे. आणि ज्याबद्दल अवेअरनेस पण थोडी अजून वाढली पाहिजे कारण आता जसं आपण म्हणतोय मगापासून आपण बोलतोय की बऱ्यापैकी मॉडर्न लाईफ आपण सध्या जगतोय किंवा चेंज झालंय बऱ्यापैकी आपलं हे सगळं राहणीमान. तर इव्हेंच्युअली तुम्ही तुमचं त्या एजचं सॅम्पल मला परत सांगा त्याचे नेमके फायदे काय, म्हणजे हे असं केल्यानंतर त्याचे नेमके फायदे काय असतात? फायदे सर म्हणण्यापेक्षा ती एक गोष्ट अशी आहे की आपल्याला म्हणजे चांगल्या गुणवत्ताचे किंवा त्या एजचे स्त्रीबीज म्हणा किंवा स्पर्म आपण गोठवून ठेवू शकतो. कारण कसं आहे आता मी जसं म्हणलं मग आपण जर लेट लग्न समजा आता 35व्या वर्षी सुद्धा मूल होऊ शकतं, हो 40व्या वर्षी सुद्धा मूल होऊ शकतं. आपण सरळ मला माझ्या सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न आपण विचारायला घेऊ. 35व्या वर्षी मूल होऊ शकतं, 40व्या वर्षी मूल होऊ शकतं. पण अशा परिस्थितीत 30व्या वर्षी किंवा 25व्या वर्षी तुमचे स्पर्म किंवा एग गोठवून ठेवणं त्यामुळं काय नेमकं काय फरक पडू शकतो? फरक असं नाही पण एक म्हणजे 35व्या वर्षी झालेलं मूल आणि 20व्या किंवा 25व्या वर्षी
हे गोठवून ठेवले स्पर्म किंवा egg, याच्यातनं जी जन्माला त्यात नेमका काय फरक असू शकतो, म्हणजे कशासाठी केलं जातं, म्हणजे हे कळलं म्हणजे लोकांना सायंटिफिक असलं तरी सोप्या भाषेत कसं सांगाल तुम्ही? राईट. ऍक्च्युली जरासा प्रश्न नाही कट्टी बरोबर आहे, हे एक सायंटिफिक ऑप्शन म्हणून बऱ्यापैकी बघितला जातो, पण तो कशात, त्यामुळे काय फरक काय होतो? 35व्या वर्षी मूल होणारच आहे, हो हो. मग तरीही मग 30व्या वर्षी का ठेवलं जातं किंवा त्याचा काय बदल काय असतो 35? सो त्यात दोन गोष्टी आपण एक लक्षात घेऊया. एक तर मे बी तो जो ऑडियन्स आहे, म्हणजे मेल असतो ते फिमेल असतो, ही इज नॉट शुअर की माझं 35व्या वर्षी लग्न होणार आहे किंवा मला त्या वर्षी मला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे किंवा नाही करायची आहे, ते एक ऑप्शन म्हणून तो करू शकतो. सेकंडली जर आपण त्या एजलाच जर फ्रीजिंग हे सगळे ऑप्शन्स करून घेतले तर आपल्याला ते जे बाळ आपल्याला ते मिळणार आहे तर ते आपल्या एजच्या क्वालिटी, म्हणजे जे आपली आतली जी जेनेटिक क्वालिटी आहे त्या हिशोबाने परत आपल्याला त्या क्वालिटीचंच बाळ आपल्याला परत पण मिळणार आहे. मग त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही करू शकता असं आहे. म्हणजे ते समजा 20व्या वर्षीच्या क्वालिटीचं बाळ आणि 25व्या वर्षीचं क्वालिटी, हो, थोडं 35व्या वर्षीच्या क्वालिटी, यात काय फरक असतो? फरक आहे ना सर. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की समजा एखाद्याचं वय 35 आहे आणि समजा असं पकडूया की एखादा मेल जर 30व्या वर्षी त्याचं वजन किंवा तो बऱ्यापैकी मेटाबॉलिक ही वॉज व्हेरी मच फिट, ठीक आहे, आणि 5 वर्षानंतर तो एकदम हे झालं बरोबर लट्ट झाला किंवा के झाला, राईट. तर इव्हेंच्युअली आपल्या जे आपण इपिजेनेटिक्स म्हणतो, राईट, की आपलं जे आपण आपल्यामध्ये आहे तेच आपण पास ऑन करणार आहे पुढच्या जनरेशनमध्ये, तर तेच गोष्ट पुढे पास ऑन होणार आहे. मग तो जो लट्टपणा आहे की नाही तो इव्हेंच्युअली त्याच्या प्रोजेनीमध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये तो जाणारच आहे. म्हणजे हा एक फरक बघायला हरकत नाही. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय, म्हणजे असा एक फरक पण आहे. म्हणजे तुम्ही लवकर का फ्रीज करायला पाहिजे किंवा काय, इव्हेंच्युअली तुमची लाईफस्टाईल चांगली असेल, तुम्ही 30 नंतर जर 35 अजून फिट असेल 30 पेक्षा तर काही गरज नाही आहे, पण एक ऑप्शन म्हणून सांग, पण जनरली हा ऑप्शन म्हणूनच बघितला जातो सध्या असं आहे. म्हणजे त्या संदर्भात मी फार कमी ऐकलंय, पण अवेअरनेस त्या संदर्भात वाढायला लागले. राईट. हो 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 सर. ऍक्च्युली कसं अनेक तुम्हाला सांगेन, म्हणजे आता मी बऱ्यापैकी एम्ब्रोलॉजी बॅकग्राऊंडमधून असल्यामुळे मी थोडंफार वेगळ्या पद्धतीने म्हणजे क्लिनिकली सांगेन की जनरली स्त्री बीजचं म्हणजे जे AMH आम्ही म्हणतो ते AMH म्हणजे ते ठराविक व्हॅल्यू असते की त्याच्यामध्ये स्त्री बीज त्या फिमेलमधून किती येणार किंवा त्याची क्वालिटी एका सर्टन एजपर्यंत चांगली राहते. म्हणजे 30 पासून बऱ्यापैकी ती डिप्राईव्ह कमी व्हायला ती क्वालिटी बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे फिमेलला ऍक्च्युली गरज आहे की ते जरा लवकर आपण जर विचार केला आणि फ्रीज करून ठेवलं तर बरं पडेल, असा विषय. बरं, तर तुमच्याकडे केसेस खूप येत असतील या संदर्भातल्या, तर या एकूण वंध्यत्वाच्या संदर्भातले गैरसमज काय आहेत? कशा प्रकारचे गैरसमज आहेत लोकांच्यात? गैरसमज म्हणजे असे की जनरली असं वाटतं की IVF थ्रू बऱ्यापैकी प्रेग्नन्सी 100% मिळते, पण असं नाही आहे, 100% नाही आहे. ते जनरली जे प्रेग्नन्सीचे रेट आहेत ते आपल्या मेल किंवा फिमेलच्या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशनवरती, म्हणजे त्यांच्या गॅमेट्सवरती डिपेंड राहतं की हे जे म्हणजे सक्सेस रेट किती राहणार, काय राहणार त्याच्यावरती. ती इव्हेंच्युअली 20%, 30%, 40% किंवा 70% पण जाऊ शकते, पण ते दोघांच्या गॅमेट्सवरती डिपेंड राहतं आणि नंतर ते बॉडी कसं ऍक्सेप्ट करतं फिमेलला, म्हणजे बाळ राहण्यासाठी परत. मग ह्या सगळ्या गोष्टीवरती राहतं. मग एकेकांना असं वाटतं की प्रेग्नन्सी 100% IVF थ्रू मिळतेच का, किंवा अनेक गैरसमज आहे की शक्यतो की आमचंच बाळ आहे का. आता बऱ्यापैकी तुम्ही बघत असाल की म्हणजे काही मूव्हीज पण आलेले आहेत की एक्सचेंज झाले, म्हणजे गॅमेट्स एक्सचेंज झाले. हे होऊ शकतं लॅबमध्ये, पण जर तुम्ही एखाद्या प्रॉपर IVF लॅबमध्ये गेला, ऍक्च्युली आता बरेचसे नवीन टेक्नॉलॉजीज पण अवेलेबल आहेत की त्याच्यामध्ये तुमचे जे गॅमेट्स असतात ते ऍक्च्युली कोडिंग थ्रू ऍक्च्युली डॉक्युमेंट करून आहे ना आमच्यामध्ये स्टोअर केलेले असतात. म्हणजे त्यांचा प्रवास ऍक्च्युली स्टार्टिंग रिसेप्शन पासून लॅबपर्यंत, तर त्या सगळ्या गोष्टी एक बारकोड थ्रू हँडल केले जातात, म्हणजे मिसमॅच होत नाही. आता ही टेक्नॉलॉजी पण अवेलेबल आहे, पण तो एक मोठा गैरसमज आहे की आपलंच नेमकं बाळ आहे का, किंवा ही आता बरेच तुम्ही रिसेंट एक केस पण तुम्ही बघितलेला की मला वाटतं ते दिल्लीचे कपल होते आणि त्यांच्याकडं ते त्यांचं नव्हतं ऍक्च्युली, तेव्हा त्यांनी जेनेटिक टेस्ट केलं कारण ते बऱ्यापैकी त्यांच्या कलरला सिमिलर नव्हते आणि ते वेगळ्याच कलरचे होते. तेव्हा त्यांनी ते जेनेटिक चेक टेस्ट केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते आपलं नव्हतं. मग ते बऱ्यापैकी म्हणजे गैरसमज ऍक्च्युली ती टेक्नॉलॉजी पण आता अवेलेबल आहे की आपण आपले जे गॅमेट्स आहेत ते चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो लॅबमध्ये असं. आता या संदर्भात अलीकडं म्हणजे लोकांना आता कुठलीही गोष्ट त्याची माहिती हवी असेल तर तज्ज्ञाकडे जायला लागतात असं नाही. ते सरळ तुम्हाला इंटरनेटवर सगळ्या गोष्टी मिळतात. बरोबर. सोशल मीडियावर त्या संदर्भातल्या सगळ्यांची माहिती असते. बरोबर. तर अशा प्रश्नांच्या बाबतीत अशा सोशल मीडियावरच्या माहितीवर अवलंबून राहणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
माहिती गैरसमज याच्यामध्ये फरक आहे. हम्म. आता आपण बऱ्यापैकी सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये राहतो, तर बऱ्यापैकी स्क्रोलिंगवरती बऱ्यापैकी माहिती आपल्याला कळते हं. आणि ती आपण अवॉइड पण करत नाही, ती मिळते, आपण मिळून जाते. पण जर ती गोष्ट आपल्यावरती येत असेल तर मला असं वाटतं की ते परत आपण एका तज्ञाकडे जाऊन तपासणी करणं खरंच गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे, प्रत्येकाला तशीच ती रिॲक्ट होईल असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. नॉलेजसाठी इट इज ओके, पण क्रॉस चेक पण केलं पाहिजे आणि इव्हेंच्युअली शेवटला एका तज्ञाकडून सल्ला घेतला कधीही चांगला. IVF क्षेत्रात अलीकडे बदल कसे झाले मेजर? बदल आता जसं गेल्या काही वर्षात काही टप्पे सांगा बाबा, तुम्ही अभ्यास करताय तेव्हापासून जेव्हा या गोष्टी होत्या, आता या गोष्टी झाल्यात आणि हे अधिक पुढे गेलेलं आहे. हो, आता मी जर आता अनेक छोट्या ह्याच्यातच सांगतो की आता AI चा पण वापर आमच्या लॅबमध्ये चालू झालेला आहे. आता जसं मगाशी म्हटलं की गॅमेट म्हणजे जे स्त्रीबीज असतील किंवा स्पर्म असतील, तर ह्याची क्वालिटी सुद्धा कणी आता AI थ्रू आम्हाला कळू शकते की म्हणजे हे शुक्राणू असतील किंवा उसाईट असतील, त्याची क्वालिटी AI थ्रू आम्हाला चांगल्या पद्धतीने, आता आम्ही कसं मायक्रोस्कोप खाली मॉर्फॉलॉजिकली बघतो, तर ते मॉर्फॉलॉजिकल बघणं वेगळं आणि जेनेटिक लेवलला बघणं, आणि तेच AI सोपं केलेलं आहे की आपल्याला स्पर्मची क्वालिटी असू दे, उसाईटची क्वालिटी असू दे, तर ते म्हणजे रॅन्डमली त्याला जरी दिलं, पिक्चर जरी जनरेट करून दिले, तर तो त्यातला बेस्ट सिलेक्ट करून देतो की ह्यातला स्पर्म कुठला चांगला, उसाईट कुठला चांगला. आणि ते सोडून सुद्धा जेव्हा गर्भ तयार होतो, आमच्याकडे जनरली Day 3 म्हणजे Day 3 पर्यंत किंवा Day 5 पर्यंत गर्भ लॅबमध्ये वाढवला जातो आणि त्यानंतरच आपण तो ट्रान्सफर करतो. असं पण आता टेक्नॉलॉजी आहे की तो गर्भ जो आमचा 5व्या दिवसाचा किंवा 6व्या दिवसाचा तयार होतो ना, तर तो पण इम्प्लांटेबल आहे की नाही हे सुद्धा आता AI च्या मदतीतून कळतं की बाबा हा ट्रान्सफर करायलाच पाहिजे की नाही, असं आहे. कारण जनरली कसं आहे, गर्भ जरी चांगला झाला असेल पण तो जेनेटिकली चांगला आहे की नाही, म्हणजे इम्प्लांटेशन होण्यासारखं आहे की नाही, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आपण उगीच ते ट्रान्सफर करून निगेटिव्ह रिझल्ट घेण्यापेक्षा वी कॅन टेक अन हेल्प फ्रॉम दी AI की बाबा हा जो गर्भ तयार झालाय हा चांगला आहे की नाही. म्हणजे ह्या इथपर्यंत आता सध्या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेलं आहे. म्हणजे आम्ही जे मॉर्फॉलॉजिकली मायक्रोस्कोप दुर्बिणी थ्रू बघतो, तर ते सुद्धा ॲडव्हान्समध्ये इथपर्यंत आलेलं आहे की जस्ट एका क्लिकवरती लक्षात येतं की वेदर दिस स्पर्म, दिस ओसाइट ऑर दिस एम्ब्रियो इज गुड ऑर नॉट, इम्प्लांटेबल ऑर नॉट. इव्हन असंही आता पुढे गेले की ह्या गर्भापासून किती टक्के चान्सेस आहेत प्रेग्नन्सी राहण्याचे, ही सुद्धा गोष्ट आता कळते बऱ्यापैकी. असं मुळात आता काही मोठ्या समूहाला असं हे IVF नावाची गोष्टच माहीत नाही. ओके, म्हणजे ज्यांना गरज पडते, ज्यांना त्या टप्प्यावर येतात त्यांनाच हे IVF कडे ते वळतात. तर ज्यांना माहितीच नाही IVF म्हणजे काय, त्यांच्यासाठी IVF हे काय, हेही काय सांगा जरा बेसिक, काय आहे IVF म्हणजे काय? ओके, म्हणजे फार प्राथमिक प्रश्न आहे, पण तुम्हाला बाहेर तुम्ही 10तल्या 8 जणांना माहितीच नसणार आहे काय, जाहिराती वाचल्या असतील तेवढंच असेल तिथं. आता आपल्याला ॲडव्हर्टायझिंग बरेच झालेले आहे, पण ते नेमकं काय आहे? कारण शेवटी तिकडे कोण जाईल, ज्याला गरज पडेल त्या व्यक्तीपुरतंच मर्यादित येते ना. ज्यांची नॉर्मल रुटीन मध्ये ज्यांना मुलं होतात त्यांना तिकडे त्याची गरज पडत नाही. तर मला हे IVF मध्ये काय होतं आणि कशा पद्धतीने हे जरा सांगाल. मी सोप्या भाषेत सांगतो की जनरली जे बाळ तयार होतं किंवा इन शॉर्ट म्हणजे 5 दिवसाचं बाळ आहे, त्यामुळे आम्ही त्याला एम्ब्रिओ म्हणतो, ते जनरली आपण लॅबमध्ये ग्रो करतो. मग त्यासाठी आपण प्रक्रिया काय ॲक्च्युली, तर आपल्याला हजबंडचे स्पर्म लागणार, ते फिमेलचे स्त्री बीज लागणार. तर हे जनरली आपल्याला लॅबमध्ये येतात आणि ते आल्यानंतर आम्ही त्या दोन्ही गॅमेटचं फर्टिलायझेशन करतो. त्यासाठी सुद्धा मेथड्स आहेत. आता सोप्या भाषेत सांगायला गेलं तर की स्त्री बीज आणि स्पर्म या दोघांचं फर्टिलायझेशन करणे आणि तो गर्भ लॅबमध्ये वाढवणे, तो जनरली आम्ही 3 किंवा 5 दिवसापर्यंत वाढवतो. नैसर्गिकरित्या होत नसतं ते लॅबमध्ये कसं होतं, काय त्याचं काय ते, आणि परत मला सोप्या भाषेत नाही सांगता पण टेक्निकली जर सांगायला लागेल की जनरली जसं मगाशी म्हटलं की एक स्पर्म आला, एक ओसाइट आलं, त्या दोघांचं फर्टिलायझेशन करणं. त्या फर्टिलायझेशन करण्यासाठी बरेचसे मेथड्स आहेत. जर तुमचा काउंट नॉर्मल असेल तर आपण IVF ची प्रोसिजर करतो, म्हणजे इन्सेमिनेशन म्हणजे काय, जे धातू आपल्याला नॉर्मली आहेत मिळाले की त्यांचा जो काउंट नॉर्मल आहे, तर ते स्त्री बीजाभोवती ते आपण टाकून देतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचं फर्टिलायझेशन होतं आणि त्यानंतर इव्हेंच्युअली आपला गर्भ तयार होतो. आणि ज्या व्यक्तींमध्ये ज्यांचा काउंट खूपच कमी आहे किंवा क्वालिटी चांगली नाही, तर त्याला आम्ही काय करतो की बेस्ट स्पर्म सिलेक्ट करतो त्या पूर्ण त्यातल्यात. कारण काउंट आपला मिलियन्समध्ये असतो आणि त्यातला आपण एक मायक्रोस्कोप थ्रू म्हणजे आपण खूप झूमिंगली तो बघतो, तो जो शुक्राणू आहे तो, तर झूम केल्यानंतर तो जो स्पर्म असतो तो आम्ही त्या स्त्री बीजामध्ये इंजेक्ट करतो. त्या प्रोसिजरला नाव आहे ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तर त्या प्रोसिजर थ्रू परत आणि फर्टिलायझेशन करतो आणि सेम गर्भ तयार करतो. तो गर्भ जनरली आपण Day 3 किंवा म्हणजे 5 दिवसाचा गर्भ आपण लॅबमध्ये तयार करू शकतो आणि इव्हेंच्युअली त्यानंतर आपण तो गर्भ जनरली गोठवून पण ठेवू शकतो.
आणि नंतर तुम्हाला पाहिजे त्यावेळेला आपण तो परत ट्रान्सफरही करू शकतो प्रेग्नन्सीसाठी असं. आणि तो आपण जो गर्भात फ्रीज गोठवून ठेवतो तो आपण बरेच वर्ष ठेवू शकतो. जनरली आमच्या ICMRच्या रूल प्रमाणे मे बी इट इज 15 to 20 years आपण ठेवू शकतो असं, असंही करू शकतो. तर म्हणजे ही सगळी प्रक्रिया झाली. पण अलीकडं याच्या संदर्भात म्हणजे प्रचंड व्यावसायिकरण सगळीकडे झालेलं दिसतं याचं. काय म्हणजे वाटतं तुम्हाला? म्हणजे हे खूप मूळ याच्यापेक्षा खूप व्यावसायिकरण खूप झालं आहे, धंदेवाईकपणा त्यातला वाढलेला आहे. आणि अशा ह्या पुण्यात एथिक्स, मेडिकल एथिक्समध्ये अशा प्रकारे जाहिराती करणं हे कितपत बसतं अशा मोठ्या अशा? सर आता हे प्रश्न जरासा हे आहे, पण आजकाल सगळ्यालाच ॲडव्हर्टाईज करायला लागते. कारण वी हॅव ते आता खूप चॅलेंजिंग झालेलं आहे. प्रत्येकाला आपला रोल किंवा आपण काय करतो हे सांगायला लागतेच, त्याशिवाय पण पुढचा ऑडियन्स तयार होत नाही. त्यामुळे ही गोष्ट तशी बऱ्यापैकी वाढत चाललेलीच आहे असं. परत ह्याच्या संदर्भातले ही गोष्ट एकूण वंध्यत्वावरचे उपचार ही गोष्ट एका विशिष्ट वर्गाच्या वरची आहे. म्हणजे पुन्हा अतिशय सामान्य परिस्थितीतल्या लोकांनाही आवाक्यात आहे, शक्य आहे. काय परिस्थिती आहे किंवा नजीक भविष्यात ही कधी ती आवाक्यात येऊ शकते? खर्च आहे ह्याच्यामध्ये, मी मान्य करतो ह्याच्यामध्ये खर्च आहे. आणि आजकाल काही डॉक्टर्स म्हणजे तसे आहेत की तो एक क्लास आयडेंटिफाय करून सुद्धा दे आर ट्रीटिंग दिस पेशंट्स, म्हणजे तेही सध्या चालू आहे. माझं असं म्हणणं राहील की मे बी गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये सुद्धा ही गोष्ट याला तर हरकत नाही. कारण ही गोष्ट म्हणजे जसं आपण मगाशी ग्राफिकली किंवा स्टॅटिस्टिकली जे बघितले, हा नंबर खूप वाढत चाललेला आहे. आणि इव्हेंच्युअली मला असं वाटतं की ही गोष्ट ह्याच्यामध्ये पण याला हरकत नाही नंतर त्या पॉप्युलेशनसाठी. तर आपण मगाशी एकूण वंध्यत्व याच्या संदर्भात बोलत होतो. तर आता हे समस्या घेऊन येणारे लोक, त्यांचे वेगळे प्रश्न, त्याच्यावर तुमच्याकडे कशा पद्धतीनं उत्तरं असतात किंवा तुम्ही काय पद्धतीनं त्याच्यावर सोल्युशन देत असता? सर सोल्युशन म्हणण्यासाठी मी एक आता सध्या एक नवीन असा विचार केला आणि मी एक व्हेंचर पण चालू केलं आहे, त्याचं नाव फर्टिरिसेट म्हणून आहे. ते ॲक्च्युली लाईफस्टाईलबद्दल मी बोलणार आहे त्याबद्दल, की लाईफस्टाईल तुम्ही रिव्हर्स करा किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही करून देतो तुमची. ती गोष्ट आम्ही ट्राय करतो ह्यावेळेला. ही एक नवीन गोष्ट आहे आणि एक पहिल्यांदाच असं काहीतरी मी पण प्रयोग करतोय. आता मगापासून आपण जे लाईफस्टाईलवरती बोलतोय ना, तर लाईफस्टाईल परत रिसेट करण्यासाठी फर्टिरिसेट म्हणून एक व्हेंचर आपण चालू करतोय. तर त्याच्यामध्ये गोष्ट अशी राहील की किंवा एक एक्झाम्पल देतो की आमच्याकडे मग जसं म्हटलं की पेशंट येतात, तर ते म्हणजे बऱ्यापैकी आम्ही जे सिमेनची तपासणी करतो, म्हणजे सिमेन अनालिसिस आम्ही ज्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय कळतं, त्याचा काउंट किती आहे, मोटिलिटी किती आहे, ह्या गोष्टी बऱ्यापैकी कळतात. मग बऱ्यापैकी जर आपण त्याचं क्रॉस चेक केलं की म्हणजे जे रेफरन्स व्हॅल्यू असते, तर बऱ्यापैकी सगळ्यांची नॉर्मल असते. मग पेशंट त्याला विचारतो की हे सगळं तर नॉर्मल रेंजमध्ये दिसतंय, पण प्रॉब्लेम कुठं आहे? मग जसं म्हटलं की तुम्ही रेफरन्स व्हॅल्यूवरती बघताय बरोबर आहे, पण ते बायोलॉजिकली किती चांगलं आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. मग त्यासाठीच ऍक्च्युली मला असं वाटतं की बऱ्यापैकी लाईफस्टाईल एक वन ऑफ द रिझन आहे, म्हणजे जे आपण लाईफ जगत आलोय त्याच्यामुळे इव्हेंच्युअली आपल्या ह्याच्यावरती इफेक्ट होते, आपल्या गॅमेट्सवरती. तर ते रिव्हर्स करण्यासाठी आम्ही हा फर्टिरिसेट नावाचा एक प्रोग्राम तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुमची जी धातूची तपासणी होणार आहे, तर ती खूप म्हणजे जे धातूची तपासणी एका जेनेटिक लेवलला पण होणार आहे ती. तर त्याच्यामध्ये हे जे आता तुमचा डे 0ला जो तुमचा काउंट असेल, तुमच्या स्पर्मची मोटिलिटी असेल किंवा DNA फ्रॅगमेंटेशन एक चाचणी आहे, जी जेनेटिक टेस्ट मी म्हणत होतो ना, तर त्या टेस्टला DNA फ्रॅगमेंटेशन म्हणतो. म्हणजे जे स्पर्मचं हेड असतं, जे डोकं असतं, तर ते किती प्रकारे चांगलं आहे तर ते आपल्याला कळून जातं डे 0ला. आणि जर समजा ते बऱ्यापैकी खराब असेल तर ते आपण रिव्हर्स म्हणजे बऱ्यापैकी रिव्हर्स करू शकतो. मग त्यासाठी आम्ही एक प्रोग्राम केलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे रिव्हर्सिबल म्हणजे बऱ्यापैकी लाईफस्टाईल म्हणजे काय, ती सवय त्याला परत बदलायची, त्याचे हॅबिट चेंज करून घेणार आहेत. तर त्यासाठी आम्ही ट्रॅकर एक बनवला आहे की त्या ट्रॅकरमध्ये एक 10 ते 12 गोष्टी आहेत की तू रोजच्या रोज ह्या फॉलो कर. म्हणजे त्यात म्हणजे तुमची झोप असेल, न्यूट्रिशन असेल, तुमची एक्सरसाइज असेल किंवा तुमच्या काही वाईट सवय असेल तर ते आपण बऱ्यापैकी लगेच पूर्ण कमी नाही करणे, पण हळूहळू ते कमी करणे, ट्रॅकवर आणणे त्या गोष्टींसाठी. असा एक तो छोटासा प्रयोग आहे, तर ट्रॅकर थ्रू होईल. आणि इव्हेंच्युअली त्या रिलेटेड मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. ते जनरली कुठल्याही ऑडियन्स तो रीड करू शकतो. इट माइट बी फ्रॉम स्कूल स्टुडंट, कॉलेज स्टुडंट असेल, म्हणजे जसं मगाशी जर्नी मी तुम्हाला म्हणली, तर ते प्रत्येकासाठी डिझाईन केलेलं आहे. म्हणजे एका पुरुषांना समजून घेतलं पाहिजे की आपल्या स्कूल डेज पासून आतापर्यंत आपण जे काय जगतोय तर त्याचा इफेक्ट आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती पण होत आहे. तर ते अवेअरनेससाठी आम्ही ते बुक पण एक त्याच्याबरोबर करतोय आणि हे सगळ्या प्रोसेसला ट्रॅक करतोय. आणि हा एक 90 डेजचा प्रोग्राम आहे. म्हणजे डे 0ला जे तुमचं आमच्याकडे जे रिपोर्ट्स मिळतील त्यामुळे तुमचे जे नंबर्स येतील, तर ते नंबर्स ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजेसमुळं
प्रॉपरली झाल्यात का नाहीत, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅक करणार. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे आमच्या टीममध्ये न्यूट्रिशनिस्ट पण आहेत, त्यानंतर योगा थेरपिस्ट आहेत, त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनर्स पण आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींचा म्हणजे लाईफस्टाईलमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे आणि तो प्रोग्राम बनवला आहे. आणि तो पेशंटसाठी आणि पेशंट शेवटी हे सगळ्या गोष्टी ट्रॅक केल्या पाहिजेत, त्यांना समजून घेतल्या पाहिजेत. म्हणूनच त्यानंतरच इव्हेंच्युअली तुमच्या रिप्रोडक्टिव्ह गॅमेट्सवरती त्याचा उपयोग दिसेल. मग असा हा छोटासा एक फर्टिलिसेट नावाचा एक प्रोग्राम आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि इव्हेंच्युअली जी गरज अशी होती की आपण जनरली मोटिवेट लगेच होतो, पण दुसऱ्या दिवशी ते मोटिवेशन परत विसरतो, राईट. मग ते परत ते मोटिवेट न विसरता तुम्ही एका ट्रॅकमध्ये आलं पाहिजे, त्याला एक चॅनल पाहिजे, त्याशिवाय ते होत नाही. आणि जोपर्यंत आपण सायंटिफिकली त्या गोष्टी त्या ऑडियन्सपर्यंत सांगत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टी कळत नाही. आपण आज युट्यूबवरती एक व्हिडिओ बघेल, कुठलं मोटिवेशन बघेल, ते 2 दिवस राहणार, त्याच्या पुढे परत विसरणार. तर ती कन्सिस्टन्सी राहण्यासाठी हा एक फर्टिलिसेट नावाचा एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळ्याच एज ग्रुपसाठी आम्ही तो केलेला आहे की इव्हेंच्युअली त्यांनी त्यांची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तपासलीच पाहिजे. जसं आता आपण कसं आपली हार्टचं फिटनेस बघतो किंवा डायबिटीज झालं असेल तर तेही बघतो, आपला बीपी जर वाढला असेल तर आपण त्याचंही रेमिडिएशन बघतो, किंवा आपलं वजन जरी वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी तेही आपण पाळतो. तर तसं मला असं वाटतं की नंतर पेशंट होण्याच्या आधी आपण आधीच ह्या लक्ष गोष्टीवरती द्यायला पाहिजे. आपण जे मागापासून बोलतोय ना की इन्फर्टिलिटी वाढत का चालली, तर त्या गोष्टींसाठी आपण ह्यासाठी वेळ देतच नाही. आपण डायरेक्ट जम्प करतोय जेव्हा मला बाळ होत नाही त्याला. मला वाटतं ही गोष्ट आपण आधीच ट्रॅक केली पाहिजे, तर पुढे याचा उपयोग चांगला होईल. पण याचा मग हे म्हणजे व्यसनांचा त्याच्यावर काय परिणाम, कितपत परिणाम होतो? लाईफस्टाईल बाकी ही सगळं ताण तणाव सगळं ठीक आहे, त्यातलं व्यसनांचं प्रमाणाचं काय ते तर मेजर आहे ऍक्च्युली. आता बरेचसे पेपर्स पण आहेत की आता इव्हन आम्ही स्टडी करतो. आता आम्ही पण काय करतो, जेव्हा आमच्याकडे मेल पेशंट येतो आमच्या लॅबमध्ये, तर आम्ही सुद्धा आधी जो हा फर्टिलिसेट नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, हे यायचं रिझन पण ते क्वेश्चनरीज होते, कारण आम्ही पूर्ण लाईफस्टाईल नोट डाऊन करून घ्यायची त्या पेशंटची की तो एक्झॅक्टली त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो काय करतो. त्यात व्यसनांचा पण उल्लेख असायचा. मग कधी कधी म्हणजे गंमत म्हणून सांगतो, तो बायकोसमोर काय सांगणार नाही मी काय करतोय, पण नंतर आम्हाला सांगायचं. आणि जरी माहित असेल घरी की बाबा घेतो, पण फ्रिक्वेन्सी कोणाला माहित नसते. तो नंतर कसं तर बाबा आपल्या रिपोर्टवरती येणार तर तो आम्हाला सांगतो. आणि आत्ताचे रिसेंट जे सायंटिफिक लिटरेचर्स किंवा जे सगळे अवेलेबल आहेत ना, तर दे आर टेलिंग की स्पर्मचा इफेक्ट तुमच्या स्मोकिंग म्हणा, अल्कोहोलिझम म्हणा, त्याचा इफेक्ट डायरेक्टली तुमच्या स्पर्मवरती होतच आहे. ते सोडून सर अनेक तुम्हाला सांगतो, जो आपला स्ट्रेस आहे ना, ऍक्च्युली अल्कोहोल आणि स्मोकिंग इज ओके, बट स्ट्रेस इज मोर कल्प्रेट फॉर ऑल दिस थिंग्स. तुमचा जो क्रोनिक स्ट्रेस आहे तर तो स्पर्मवरती जास्त इफेक्ट करतो. असं आहे. जर तुम्ही कुठल्या प्रकारचा स्ट्रेस, ताण म्हणा, कुठलाही ताण म्हणा, हो तो त्याच्यावर जास्त इफेक्ट करतो असं आहे. आणि इव्हेंच्युअली अनेक गोष्ट सांगेन की बरेच लोकांना ते आपल्या झोपेकडे खूप दुर्लक्ष करतात. इव्हेंच्युअली मी असंही सांगेन की बऱ्यापैकी म्हणजे आता झोपण्याचं जे टायमिंग आहे एकतर लेट पण झालेलं आहे, आणि जे म्हणतात की आपण 8 ते 9 तास झोपलं पाहिजे. मग काही लोकांचा गैरसमज असा आहे, मी रात्री 12ला झोपतो आणि सकाळी 8-9ला उठतो, तर ते आपल्या बॅलन्समध्ये बसत नाही. आपल्या झोपण्याचं पण एक पर्टिक्युलर टायमिंग पाहिजे. म्हणजे हे सुद्धा गोष्ट आपण बॅलन्स केली पाहिजे. असं बऱ्यापैकी आपण या विषयावर चर्चा केली. लोकांच्या मनातले जे प्रश्न होते त्या प्रश्नांच्यावर आपण बोललो. तुम्ही इथं आलात स्टुडिओ, त्यावर या विषयावर बोललात त्याबद्दल थँक्यू.